80 धावांचे टार्गेट ठेवलं होतं. काय शेवटच्या क्षणापर्यंत मात्र नक्कीच आपल्याला तो चुरशीचा सामना पाहायला मिळाला होता आणि मिळत असताना मात्र करण यांनी मात्र शानदार कमबॅक करत असताना 6 चेंडूमध्ये जेव्हा 9 धावा लागत होता तेव्हा मात्र नक्कीच 5 धावांनी तो सामना आपल्या बाजूने झुकवला आणि झुकत असताना मात्र नक्कीच विजय प्राप्त करून दिला आणि विजय प्राप्त करत असताना आपल्याला ह्या ठिकाणी मात्र न्यू स्टार ह्या संघाचे 2 बॅटर सलामीचे बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतील. 4 षटकांचा सामना रॉयल चेंडू असतील 4 गोलंदाज आपल्याला नक्कीच इस्तेमाल वापर करावे लागतात आणि वापर करत असताना आपण पाहतो की टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्णय घेतला तर निर्णय घेत असताना आपण पाहतो की नक्कीच दोन्ही संघासाठी हा एक महत्त्वपूर्ण सामना. सलामीचे 2 बॅटर मैदानाच्या पंकज आणि प्रशांत न्यू स्टार हर्सुल हे संघाची मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण देखील लावलं गेलंय. थोड्या जिल्ह्यात मात्र नक्कीच हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पुरता आपण पाहतोय की नक्कीच स्वर्गीय राहुल पांडुरंग थोरात स्मृती चषक 2024 ची स्पर्धा पर्व चौथे होत असताना आपण पाहतोय या प्रतियोगितेतील आजच्या पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील बघायला गेलं तर नक्कीच आपल्याला हे ठिकाणी चांगले सामने पाहायला मिळाले होते. सेकंड राऊंडचा सामना आपण पाहतोय या ठिकाणी. दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं तर नक्कीच वावर आणि नागलवाडी याच्यात मात्र नक्कीच सामना होईल. तत्पुरता आपण पाहतोय जीवन येतोय पहिलं षटक टाकण्यासाठी. राऊंड विकेटच्या मारा करत असताना आपण पाहतोय राऊंड विकेटच्या मारा करत असताना आपण पाहतोय की फील्डच्या मोयना करत असताना मात्र स्ट्राईक बॅटर ट्रॅकवरती तयार आहे सामना करण्यासाठी जीवन यांचा. 4 षटकांचा सामना पाहायचा की पहिल्या चेंडूपासून नक्कीच आगाज प्रारंभ केला जाईल का मात्र पाहणे योग्य ठरेल मैदानावरती. यावेळी हलकासा मुवमेंट घेऊन खेळायचा प्रयत्न होता. सीधे बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु मात्र एक चतुर चालाकीने गोलंदाजी केली जाते ती मात्र जीवन यांच्याकडनं. कारण दोन्ही संघासाठी जर बघायला तर नक्कीच दोन्ही संघ मजबूत आहेत. एक बाजूने मात्र नक्कीच न्यू स्टार हर्सुल ह्या संघाने गंगा माळुंगे ह्या संघाला पराभूत केलं होतं तर नक्कीच आदेश बळीज त्र्यंबकेश्वर ह्या संघाने कोहर ह्या संघाला पराभूत केलं होतं. एक बॅटिंग लाईन तर मजबूत आहे परंतु मात्र गोलंदाजी बघायला गेलं तर नक्कीच शानदार अटॅक पाहायला मिळतोय. यावेळेस पावर करण्याचा प्रयत्न चेंडूला उंचाई मिळाली कव्हर मध्ये येतोय क्षेत्ररक्षक शॉट मिळून आपला सुंदर जल पकला जातोय अँड बिग विकेट बॅक टू द पेलुयन पहिला झटका लागतोय तो मात्र नक्कीच न्यू स्टार हर्सुल ह्या संघाला. पंकज फलंदाज बाद होतोय यावेळेस मात्र नक्कीच नाराज हताश माघार परततोय आणि माघार परतत असताना नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जायलाच यात मात्र संघ नसेल परंतु आपण पाहतो की जीवन यांना मात्र नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळते आणि सफलता मिळवत असताना मात्र एक मजबूत कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय आणि कॉन्फिडन्स पाहत असताना आपण पाहतो की नक्कीच 4 षटकांचा सामना असल्या कारणाने मात्र ताबडतोब फटकेबाजी केली जाईल. 50-60च्या आसपास धावसंख्या जमवणे गरजेचे असेल तर मात्र न्यू स्टार हर्सुल संघाला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळेल. तो मात्र प्रशांत यांना साथ देण्यासाठी जातोय तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. अकबर जातोय नेक्स्ट बॅटर. प्रकारची जर धावसंख्या जर बघायला गेली तर मित्रांनो नक्कीच अजूनही खातं खोलेलं नाही ते मात्र नक्कीच बॅटर्सने तत्पुरते आपण पाहतो की नक्कीच पंकज बाद झाल्यानंतर मात्र प्रशांत यांचे साथ देण्यासाठी जाते अकबर. न्यू स्टार हर्सुल संघाने टॉस जिंकला होता. टॉस जिंकत असताना आपण पाहतोय की एक खराब सुरुवात कारण पहिल्याच षटकात जर बघायला तर जीवन यांना एक महत्त्वपूर्ण सफलता मिळते. महत्त्वपूर्ण सफलता मिळत असताना आपण पाहतोय की नक्कीच ज्या अंतिम 8 मध्ये जे संघ पोहोचतील त्यांना मात्र नक्कीच एक उत्कृष्ट चषक ठेवलं गेलंय. आदरणीय समाधान खेडूळकर रायगड पोलीस यांच्या स्वतंत्र माध्यमातून त्यांचे देखील सरचे स्वागत आहे. तत्पुरते आपण पाहतो की नक्कीच एक विकेटची खुराक मिळाल्यानंतर आपण पाहतो की परत एकदा राऊंड विकेटच्या मारा करत असताना अकबर यांच्यासाठी मात्र नक्कीच सज्ज आहेत आणि सज्ज होत असताना आपण पाहतो की अकबर यांची महत्त्वपूर्ण विकेट असेल शेवटच्या षटकापर्यंत नक्की टिकून राहावं लागेल कारण त्याच्याकडे एक कॉन्फिडन्स स्किल तजुर्बात आहे आणि तजुर्बा होत असल्याने आपण पाहतो की कोणत्या पद्धतीने मात्र नक्कीच या खेळपट्टीवर चेंडू हाताळला जाईल पुढचा चेंडू. यावरच आपण पाहतो की नक्कीच एक
ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता. इन कटर टाकत असताना थोडासा फ्लॅश करण्याचा प्रयत्न होतात, परंतु मात्र नक्कीच एक चित्राभरी एक स्विंग झाली आणि स्विंग होत असताना आपण पाहतो की डॉट डिलिव्हरी. यावेळेस नक्की टॉपिक लागला होता. टॉपिक लागत असताना आपण पाहतो की नक्की थोडासा फाय लेग लॉंग लेगच्या गलीमध्ये गेला होता चेंडू. त्या ठिकाणी आपण पाहतो की अकबर यांच्या मात्र नक्कीच थोडासा बॅट खामोश आहे. जे अपेक्षा केली जाते अकबर यांच्याकडून, कारण त्याच्याकडे एक क्षमता चांगली आहे आणि चांगले होत असताना आपण पाहतो की ती गरज आहे ती मात्र नक्कीच धावगती वाढवावी लागेल, कारण पहिले षटक टाकत असताना अद्याप धाव तर खर्च केला नाही. एक मात्र विकेट खाली गेली ती मात्र आदेशभाई त्र्यंबकेश्वर गोलंदाजाकडून शानदार अटॅक. यावेळी टॉपेज लागला होता आणि लागत असताना फ्लाय स्लिपला सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर 2. अकबर हा देखील फलंदाज बाद होतोय आणि बाद झाल्यानंतर मात्र माघारी परतावं लागतंय. अकबर बाद झाल्यानंतर मात्र हेमंत जातोय. पार्टनरशिप सावरत असताना आपण पाहतोय की नक्कीच काय किफायती गोलंदाजी पाहायला मिळते. अद्याप धाव तर खर्च केला नाही. मात्र 2 विकेट काढले गेले ते मात्र आदेशभाई त्र्यंबकेश्वर ह्या संघाच्या गोलंदाजाकडून शानदार वापसी करत असताना, जेव्हा मात्र नक्कीच उजव्या कोपऱ्यातून गोलंदाजी करत असताना एक जखडून ठेवले, बांधून ठेवले आणि बांधत असताना आपण पाहतो की हेमंत भाऊ यांना मात्र नक्कीच थोडासा एक संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करत असताना आपण पाहतो की यांची देखील महत्त्वपूर्ण विकेट असेल, कारण अकबर बाद झाल्यानंतर मात्र एक कॉन्फिडन्स कुठेतरी मात्र डगमगताना पाहायला मिळते आणि मिळत असताना आपण पाहतो की ह्या षटकात जर बघायला गेलं तर 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्यात आणि विकेट घेत असताना 5 चेंडू टाकून झाले आणि 5 चेंडू टाकत असताना मात्र शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार असतील. यावेळेस देखील मोठा फटका स्कोअर लेग अंपायरला नक्कीच प्रश्न विचारला जातोय. त्या ठिकाणी बॅटचा किनारा लागला होता की नाही, परंतु मात्र नक्कीच कुठलाही नुकसान नसेल. षटक संपतंय. एक मिडन षटक आपल्याला पाहायला मिळाले. महत्त्वपूर्ण 2 विकेट काढले गेले. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी शिल्लक. 2 महत्त्वपूर्ण विकेट गेल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच पंकज आणि अकबर बाद झाल्यानंतर मात्र प्रशांत आणि हेमंत यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 18 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 18 चेंडूमध्ये कमीत कमी आपल्याला 40 किंवा 45च्या आसपास तर देखील धावसंख्या उभी करावी लागेल, कारण जेव्हा मात्र आदेशभाई त्र्यंबकेश्वर ह्या संघाने कोहर संघाविरुद्ध 82 धावा जमवला होता, तेव्हा मात्र नक्कीच एक मला असं वाटलं होतं की कोहर हा संघ एक विजय प्राप्त करू शकेल की काय, परंतु मात्र नक्कीच जेव्हा मंगेश भाऊ यांची मात्र विकेट काढल्यानंतर मात्र नक्कीच करण यांची शानदार गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र आपण पाहतो हर्षद येतोय वैयक्तिक आपलं आपण पाहतोय हर्षद घागरे नक्कीच आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि पारीचे दुसरं षटक टाकण्यासाठी येतो या ठिकाणी. यावेळेला आपण पाहतो की वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल आल्यानंतर आपण पाहतो की नक्कीच हर्षद घागरे नक्कीच एक अभिनंदन, कारण नक्कीच आमच्या या पुणे सिटीमध्ये नक्कीच PSI म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि नियुक्ती करत असताना जेव्हा मात्र नक्कीच आपला संघ जिथे तिथे जातो तिथे मात्र नक्कीच त्यांच्या मोलाचे योगदान पाहायला मिळते आणि माहित असताना आपण पाहतो की नक्कीच शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी आपण पाहतो की राईट आर्मावरती विकेटचा मारा करत असताना मात्र नक्कीच फलंदाजाला जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. पाव में बढिया हात में बढिया. तत्पुरते आपण पाहतो की 2 महत्त्वपूर्ण विकेट केल्यानंतर मात्र नक्कीच शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. एके बाजूने बघायला गेलं तर नक्कीच जीवन यांनी मात्र रोखून धरलं होतं. एक मेडन षटक टाकत असताना महत्त्वपूर्ण 2 विकेट काढले गेले होते आणि टाकत असताना मात्र ते त्याच्या निर्णय खरे उतरत असताना आपल्या गोलंदाजीवरती देखील एक साप पाडत असताना पाहायला मिळते. तो मात्र नक्कीच हर्षद शानदार गोलंदाजी आपण पाहतो की नक्कीच आतापर्यंत जर बघायला तर नक्कीच 40 चौकार आणि 27 षटकार या प्रतियोगितेमध्ये पाहायला मिळाले. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. कनेक्शन सुंदर झालंय. डीप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध जेव्हा अक्षय येतोय आणि अडवतोय तेव्हा मात्र नक्कीच एक सिंगल धावेवरती रोखावं लागते आणि रोखत असताना आपण पाहतो की स्ट्राईक रोटेट केली जाते. आता मात्र आपण पाहतो की नक्कीच एक षटक आणि 3 चेंडू टाकल्यानंतर मात्र संघाची धावसंख्या न्यू स्टार हर्सुल या संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 2 गडी बाद 1 धावसंख्या. माफ करा मित्रांनो, आमचे गुणलेखक दादा सांगतात की नक्की 2 धावसंख्या पाहायला मिळते आणि 2 धावा आल्यानंतर
एक लडखडाती पारी सवारलं जाईल की नाही ती मात्र नक्कीच हेमंत भाऊ आणि प्रशांत यांच्यावरती यावेळेस चांगला फटका कनेक्शन सुंदर आहे परंतु चेंडू सीमापार जाईल का क्षेत्ररक्षक तर होता परंतु मात्र नक्कीच चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय षटकार स्ट्रॉंग झोन मध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता टाकत असताना आपण पाहतोय की देखील हेमंत भाऊ यांच्या बॅटच्या माध्यमातून हा षटकार पाहायला मिळाला होता आणि षटकार येत असताना मात्र धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र धाव फलकावरती 2 गडी बाद 8 धाव संख्या न्यू स्टार हर्सुल हससिंगाची अकबर आणि पंकज बाद झाल्यानंतर मात्र देखील ह्या ठिकाणी प्रशांत आणि हेमंत यांच्यावरती जबाबदारी असेल कुठे ना कुठे एक 40-50च्या आसपास टार्गेट तर बनवणे गरजेचे असेल तर न्यू स्टार हर्सुल संघाला यावेळेस देखील अटॅक केलाय परत एकदा डीप लॉंग ऑफच्या वरती बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळतात आणि मिळत आल्यानंतर मात्र देखील गेअर एक्सिलेटर चेंज केलं जाते ते मात्र न्यू स्टार हर्सुल संघाकडून यावेळेस आपण पाहतोय की देखील शानदार अटॅक करत असताना मात्र देखील एक समाचार घेतला जातोय तो मात्र देखील हर्षद भाऊ घागरे यांच्यावरती तात्पुरती रोखावं लागेल नियंत्रित 7 गोलंदाजी करावी लागेल यावेळी देखील टॉपेज लागलाय संधी निर्माण झाली कॅच पकडण्याची परंतु 9 मिनिट्स मध्ये चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो थोडासा इनफिल्ड मध्ये त्यानंतर आपण पाहतो की कुठल्याही प्रकारची दुसरी धाव घेण्याची स्फूर्ती तर दाखवली नाही एक सिंगल धावती संतुष्ट राहावं लागते मित्रांनो सिंगल तर धाव काढली गेली नाही कारण एक चान्स निर्माण झाला होता कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता परंतु मात्र कुठल्याही प्रकारची धाव काढली गेली नाही डॉट डिलिव्हरी आणि डॉट डिलिव्हरी येत असताना आपण पाहतो की देखील हर्षल भाऊ यांची मात्र नक्कीच शानदार गोलंदाजी पाहायला मिळते 2 बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर मात्र वापसी केलेली दिसते कमबॅक यावेळेस आपण पाहतोय मोठा बॅट आणि बॉल यांच्या मात्र देखील संपर्क झाला नाही समन्वय झाला नसल्याने मात्र आपण पाहतोय की षटक देखील संपतंय 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र नक्कीच 7-1 7 14 या आकड्यावरती 2 गडी बाद न्यू स्टार हर्सुल हससिंगाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ बाकी शिल्लक अजूनही जर नक्कीच 2 षटकांमध्ये 14 धावा जमल होते अनुमानित स्कोअर कुठेतरी 30 किंवा 28च्या आसपास पाहणे योग्य ठरेल तत्पुरते आपण पाहतो की 8 विकेट अजूनही सुरक्षित आपल्या स्कोअरमध्ये आहेत तर कुठे ना कुठे हेमंत भाऊ आणि प्रशांत यांना मात्र देखील कुठेतरी 40-50च्या आसपास धावसंख्या तर जमवणे गरजेचे असेल परत एकदा करण येतोय काही कोहर ह्या संघाविरुद्ध मात्र काय गोलंदाजी केली होती जिथे 6 चेंडूमध्ये 9 धावा लागत असताना मात्र किफायती गोलंदाजी करत असताना 5 धावेने तो सामना जिंकला होता आतिश त्र्यंबकेश्वर ह्या संघाने आणि हात तो मात्र देखील पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता मिस्टर करण यावेळेस मात्र देखील नाईस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकत असताना थोडासा एक बॅकअप लेंथ वरती पडला होता आणि परत असताना आपण पाहतोय की पेस ऑफ द चेस मारा करत असताना निर्धाव चेंडू 11 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक 3:46 झाल्यानंतर आपण पाहतोय की पहिली इनिंग सेकंड राऊंडचा हा सामना दोन्ही संघासाठी जर बघायला तर महत्वपूर्ण सामना आणि महत्वपूर्ण सामना होत असताना आपण पाहतो की देखील तारीफ करावी लागते ती मात्र मिस्टर करण यांची कोहर संघाला मात्र देखील पराभूत केला होता कोहर संघाने मात्र नक्कीच 82-83 धावांचा पाठलाग करत असताना दमसाक केला होता यावेळेस स्टँडर्ड केलंय आक्रमण करत असताना चेंडूला काढून दिले जातोय चेंडू जातोय थोडासा डीप स्कोर लेगच्या दिशेने षटकार षटकार तर आला आणि षटकार आल्यानंतर धावसंख्या थोडी मात्र नक्कीच पुढे सरसावताना पाहायला मिळते ती मात्र नक्कीच ह्या ठिकाणी 2 गडी बाद 20 या आकड्यावरती यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय हवाई प्रहार करत असताना मात्र देखील चेंडू त्याच दिशेने डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये षटकार नक्कीच आमचे कॅमेरामॅन चॉकलेट भाऊ बघायला गेलं तर देखील चेंडू कॅचअप करत असताना आपल्याला स्क्रीन पाहायला मिळते शानदार एक चॉकलेट भाऊ विपुल भाऊ तुमच्या देखील सर स्वागत आहे करत असताना आपण पाहतो की नक्कीच करण यांना आता मात्र कुठेतरी एक लेंथ जी टाकली जाते मात्र व्हेरिएशन घेऊन मात्र एक सटीक लेंथ के साथ कुठेतरी एक रणनीती बदलावी लागेल आणि
बदलाव करत असताना आपण पाहतो की थोडासा कानमंत्र दिले जाते या ठिकाणी. तत्पुरते आपण पाहतो की प्रशांत आणि हेमंत यांची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. कारण अकबर आणि नक्कीच पंकज बाद झाल्यानंतर मात्र यांच्यावरती जबाबदारी. कारण क्रिकेट हा एक संघर्षाचा खेळ आणि संघर्षाच्या खेळामध्ये टर्निंग पॉईंट काय होईल ते पाहणे योग्य ठरेल. कारण पहिले षटक जीवन यांनी मात्र मिडन षटक टाकलं होतं. 2 महत्त्वाने विकेट काढले गेले होते, परंतु मात्र त्यांची भरपाई करत असताना गोलंदाजावरती अटॅक केला जातोय. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टँडर्ड केलाय लॉंग अपच्या वरती. चेंडू षटकारांसाठी निघून जातोय आणि षटकार केल्यानंतर मात्र नक्कीच या प्रशांत यांच्या बॅटच्या माध्यमातून हा फटका पाहायला मिळतोय. आणि नक्कीच 7 प्रतिसाद दाद दिली जाते आणि दाद देत असताना तेज रफ्तारच्या गतीने मात्र नक्कीच एक्सिलेटर चेंज केले आणि चेंज करत असताना धाव संख्या पाहायला मिळते ते 26 या आकड्यावरती धाव संख्या. माफ करा मित्रांनो, नक्कीच 32 धाव संख्या. कारण आमच्या या स्क्रीनवरती जर बघाल तर नक्कीच आमचे ऑपरेटर सांगतात की जेव्हा मात्र अपडेट झालं नव्हतं आणि अपडेट होत नसताना मात्र नक्कीच मी 26 धावसंख्या सांगितली होती, परंतु माफ करा मित्रांनो, नक्की 32 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. परत एकदा आपण पाहतोय स्टँडर्ड परत एकदा केलंय डीप फॉरवर्डच्या रिजन मध्ये जातो मात्र नक्कीच प्रेक्षकांमध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. बघायला गेले तर नक्की 4 चेंडूवरती 4 षटकार प्रशांत यांच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तत्पुरते बघायला गेले तर नक्कीच्या रोखावं लागेल आणि रोखत असताना आपण पाहतो की एक सेट फलंदाज जला आणि सेट फलंदाज होत असताना किंवा 4 षटकांचा सामना असल्याकडे मात्र नक्कीच प्रत्येक चेंडूवरती आक्रमण. प्रत्येकदा मात्र नक्कीच रणनीतीमध्ये बदलाव केला होता. गतीमध्ये परिवर्तन करत असताना मात्र एक रस्ता लाईन जाऊन खेळायचा प्रयत्न होता, असफल होतोय. षटक देखील संपतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र न्यू स्टार हर्सुल ह्या संघाची 2 गडी बाद 38 या आकड्यावरती. आता मात्र शेवटचे षटक असेल. तात्पुरता आपण पाहतो इराकीच्या न्यू स्टार हर्सल ह्या संघाचे मात्र शेवटच्या षटकाचं षटक असेल. त्यानंतर आपण पाहतोय की डेकीच्या आमचे 17 स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे क्रिकेट प्रेमी तमाम जोडले गेले आहेत त्यांना देखील आमच्या शुभेच्छा असतील. शुभेच्छा करत असताना नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विसरत नसताना आपण पाहतो की आमचे चॉकलेट बॉय कॅमेरामॅन यांनी मात्र नक्कीच एक शानदार चेंडू कॅचअप करत असताना आपल्या स्क्रीनवरती दाखवले जाते आणि दाखवत होत असताना आपण पाहतो की एक निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू टाकत असताना आपण पाहतोय धावसंख्या 38 या आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतो की जोडी जमते, परंतु जोडी जमत असताना एक बाजूने बघायला तर प्रशांत यांच्या बॅटच्या माध्यमातून लगातार 4 षटकार पाहायला मिळाले होते आणि मिळत असताना आपण पाहतो की हेमंत भाऊ मात्र नक्की त्यांच्या बॅट थोडासा खामोश आहे आणि खामोश असल्या कारण मात्र एक गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लॉरवन गतीमध्ये चेंडू टाकला होता. बॅकवर्ड शॉट्स लेगच्या दिशेने खेळला होता. त्या ठिकाणी आपण पाहतो की एक शानदार क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल धाव. तात्पुरते आपण पाहतो की डेकीच्या 39 या आकड्यावरती धावसंख्या 2 गडी बाद 39 करांना अकबर आणि पंकज लवकर बाद झाल्यानंतर मात्र प्रशांत आणि हेमंत यांनी आपल्या संघाला सावरले आणि सावरत होत असताना एक सन्मानजनक टार्गेट बनवण्यात मात्र कुठलीच कसर सोडली आणि कसर सोडत नसताना आपण पाहतो की 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल. तत्पुरते अक्षय मात्र राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना प्रत्येकदा जमीन लगतच्या फटका दरम्यान आपण पाहतोय पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे शानदार करण यांचे क्षेत्ररक्षण दाद देऊ लागेल. लगेच एक गोलंदाजी केली होती आणि गोलंदाजी करत असताना मात्र 4 षटकार मारले गेले होते आणि मारत असताना आपण पाहतोय की लगेच्या एक किफायती गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. ज्या पद्धतीने मात्र करण यांच्या षटकावरती 4 षटकार मारल्यानंतर मात्र ह्या षटकात मात्र भरपाई काढली जाते ती मात्र अक्षय यांच्याकडून. स्लॉरवन गतीमध्ये परत एकदा एक हीच गोलंदाजीची खुबी असते कारण जिथे मात्र लगेच अटॅक केला गेला होता तिथे मात्र एक परिवर्तन करत असताना गतीमध्ये परिवर्तन करत असताना व्हेरिएशन घेत असताना मात्र लगेच सट्टिक भरीन एक किफायती गोलंदाजी पाहायला मिळते आदेशभाई त्र्यंबकेश्वर ह्या संघाच्या गोलंदाजाकडून. 41 ही धावसंख्या. प्रत्येकदा आपण पाहतोय की आपल्या स्ट्रॉंग झोन मध्ये चेंडू टाकला जात नाही. प्रत्येकदा डीप थोडासा फॉरवर्ड मध्ये खेळाय फटका. त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल धाववरती पाहायला मिळते आणि सिंगल धाव येत असताना रॉकला जाते. एक समय असं वाटलं होतं की नक्कीच्या शेवटच्या षटकात कुठेतरी एक
भरपूर आक्रमण केलं जाईल की काय, परंतु मात्र ज्या पद्धतीने मात्र एक टेक्निकल गोलंदाजी वापरली जाते आणि बुद्धीची कसोटी लावत असताना एक शानदार अटॅक पाहायला मिळतोय. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय की धुकीवर भर दिला जाते, दुसरी धाव घेण्याची मनस्थिती दाखवली नाही. यावेळेस आपण पाहतोय की नक्कीच नॉन स्ट्राईक कॅनला थ्रो फेकला होता आणि फेकत असताना आपण पाहतोय की नक्कीच दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होते. म्हणजे पहिली इनिंग समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धाव संख्या ह्या ठिकाणी पाहायला मिळते ती मात्र न्यू स्टार हर्सुल ह्या संघाची 2-3 गडी बाद 42-42 या आकडा माफ करा मित्रांनो 43 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते आणि आव्हान ठेवले गेले ते मात्र आदेशबाई त्र्यंबकेश्वर ह्या संघासमोर 44 धावांचे आव्हान असेल. 24 चेंडू आणि 44 धावांचे समीकरण आपल्याला पाहायला मिळेलच. तत्पुरते आपण पाहतोय की नक्कीच्या एक बॉलिंग विश्लेषण जर बघायला गेलं तर नक्कीच्या जितेश जीवन यांनी पहिलं षटक टाकलं होतं. ते षटकात मात्र नक्कीच्या मिडन षटक टाकलं होतं, त्यातून 2 विकेट काढल्या गेल्या होत्या. त्यानंतर हर्षल आला होता आपलं वैयक्तिक पहिला आणि पारचे दुसरे षटक टाकण्यासाठी. त्या षटकात मात्र 14 धावा दिल्या होत्या. विकेट जर बघायला तर विकेट मिळाली नव्हती कारण डॉट चेंडू 3 काढली होती. त्यानंतर करण हे मात्र तिसरं षटक टाकण्यासाठी आला होता. त्या षटकात बघायला गेलं तर नक्कीच्या 24 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटचे षटक जेव्हा अक्षय यांनी टाकलं होतं त्या षटकात मात्र आपण पाहतो की केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 5 धावा खर्च करत असताना विकेट तर मिळाला नाही, परंतु रोखले कुल मिलाकर धावसंख्या 43 या आकड्यावरती 44 धावांचे टार्गेट असेल ते मात्र न्यू स्टार हर्सुल संघासमोर. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 44 धावांचे आव्हान न्यू स्टार हर्सुल ह्या संघाने ठेवले ते मात्र आदेशबाई त्र्यंबकेश्वर ह्या संघासमोर. पहिलं षटक घेऊन येतील न्यू स्टार संघाकडनं हेमंत मोबळे. फलंदाजी देखील चांगली केली होती आणि चांगली करत असताना मात्र नक्कीच पार्टनरशिप जमवले होते आणि जमत असताना मात्र एक सन्मानजनक टार्गेट उभं केलंय आणि उभं करत असताना आपण पाहतो या ठिकाणी एक 24 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान पूर्ण केलं जाईल की नाही हे पाहणे योग्य ठरेल आणि योग्य ठरत असताना आपण पाहतो की अहमद भाऊ मोळे मात्र पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय. पुढील सामना असेल तर मात्र वावर आणि नागलवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे आहे मित्रांनो प्रेझेंटेशन बॉक्स समोर. तात्पुरता आपण पाहतो सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला ओकेयस सुरुवात होत असताना आपण पाहतो स्ट्राईकला जातोय तो मात्र डकेच्या अक्षय, नॉन स्ट्राईकला नितीन. पहिलं षटक घेऊन येतोय हेमंत लाहरे न्यू स्टार हर्सुल संघाकडून. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतो एक स्ट्राईकला एक
बॅट आणि चेंडूचा जर सामना बघायला गेला तर नक्कीच कोणत्या बाजूने कोण गोलंदाज झुकवू शकेल हे पाहणे योग्य ठरेल. यावेळेस आपण पाहतो टॉप एज लागला होता, स्ट्रेटला चेंडू जातोय, लॉंग स्टॉप रिजन, पायच्या चेंडू सीमा पार जाईल की नाही, परंतु मात्र रोखण्यात नक्कीच सफलता मिळते आणि सफलता मिळत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धाव पूर्ण केला, तिसरी धाव खाली जाईल की नाही. नक्कीच आपण पाहतो की नक्कीच अक्षय यांनी मात्र स्फूर्ती दाखवली होती नितीन यांनी, परंतु मात्र स्फूर्ती दाखवत असताना 2 धावावरती संतुष्ट राहावं लागते. 2 धावा येत असताना मात्र अक्षय यांच्या बॅटच्या माध्यमातून वैयक्तिक धावसंख्या देखील खोलली जाते आणि खोलत असताना धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र धाव फलकावरती 2. यावेळेस अटॅक केलाय चांगला, परंतु मात्र तेज रफ्तारच्या गतीने चेंडू सीमार सपलीकडे जातोय. डीप मेल विकेट रिजन 4 रन. चौकराला आखून टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि टाकत असताना आपण पाहतो की देखील शानदार फटका पाहायला मिळाला होता. तो मात्र देखील अक्षय यांच्या बॅटच्या माध्यमातून तेज रफ्तारच्या गतीने चेंडू गेला होता जमीन लगतचा. तत्पुरता आपण पाहतोय की 6 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. यावेळी देखील हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतोय. अक्षय यांच्या बॅटच्या माध्यमातून एक विस्फोटक अंदाजाने मारला फटका येतोय अक्षयच्या बॅटच्या माध्यमातून षटकार. एक कॅमेरामॅन बघायला तर नक्कीच आमचे विपुल भाऊ शानदार चेंडू कॅचअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. अभिनंदन. आमच्या नक्कीच्या 17 स्पोर्ट्स युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे क्रिकेटप्रेमी जोडले गेले त्यांच्या प्रत्येकदा सरचं स्वागत आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. एक शानदार दृश्य एका चेंडू कॅचअप करण्याच्या मात्र देखील आमचे कॅमेरामॅन विपुल भाऊ यांना श्रेय जाते. प्रत्येकदा आपण पाहतोय की देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न देखील केला होता आणि येत असताना आपण पाहतो की एक समन्वय झाला नसल्याकडे मात्र निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू डात असल्याकडे आपण पाहतो की देखील रोखावं लागेल कारण एक छोटंसं टार्गेट आहे आदेश भाऊ त्र्यंबक सर ह्या संघासमोर. परंतु मात्र क्रिकेटमध्ये अक्षरशः आपण पाहतो की जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र सांगणे कठीण असते. परंतु मात्र आपण पाहतो की हेमंत भाऊ लहारे यांचे मात्र एक महागडं षटक पाहायला मिळते कारण एक षटकार एक चौकार तर मारला गेला होता. मारत असताना आपण पाहतो की लाईन नियंत्रण के साथ आता मात्र आपल्याला वापसी पाहायला मिळते. कमबॅक करत असताना आपण पाहतो की डेकेच्या राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना एक बाजूने बघायला तर अक्षय यांच्या बॅटच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार तर पाहायला मिळाला होता. परंतु मात्र रोखण्याचे देखील प्रयत्न केला जाते आणि जात असताना आपण पाहतो की जेवढं मात्र रोखलं जाईल आणि जेवढं प्रयत्न केले जातील तेवढं मात्र नक्कीच यश प्राप्त होईल. ते मात्र नक्कीच न्यू स्टार हर्षल संघाला तत्पुरते आपण पाहतो की थोडंसं कानमंत्र दिले जाते नॉन स्ट्राईक बॅटर्स करून. तत्पुरते आपण पाहतो की पुढील चेंडू यावेळेस देखील आपण पाहतोय की इनफिल्ड मध्ये आपण पाहतो की नाही 30 यार्ड सर्कलच्या मधोमध थोडीशी मिसफील्ड झाली होती. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. थोडासा डीप स्क्वेअरच्या दिशेने गेलाय चेंडू आणि त्या ठिकाणी मात्र जेव्हा एक्सलेक्शन करून थ्रो केला जाईल विकेट किपर यांच्याकडे तेव्हा मात्र नक्कीच साथ दिली जाते प्रतिसाद दिले जाते. प्रतिसाद देत असताना षटक देखील संपतोय. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र या ठिकाणी बिना विकेट गमावून मात्र 14 या आकड्यावरती धावसंख्या बनवली. अजूनही समीकरण बदलते. 18 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 30 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. तुलना केली गेली तर नैकेच्या आदेश वहीच्या त्र्यंबक हा संघ मात्र नैकेची मजबूत स्थितीमध्ये कारण बघायला गेलं तर जेव्हा न्यू स्टार हर्षल ह्या संघाने फलंदाजी केली होती तेव्हा मात्र मेडन षटक टाकलं होतं ते मात्र जीवन यांनी मात्र 2 विकेट काढले गेले होते. तुलना बघितली गेली तर नैकेच्या आदेश वहीच्या त्र्यंबकेश्वर हा संघ मात्र नैके थोडा पुढे आहे आणि पुढे होत असताना आपण पाहतोय की हेमंत भाऊ लहारे यांनी मात्र पहिलं षटक टाकत असताना 14 धावा खर्च केला. विकेट अद्यापही मिळाला नाही परंतु मात्र षटक टाकण्यासाठी प्रत्येकदा ह्या ठिकाणी येतोय न्यू स्टार हर्षल ह्या संघाकडून पंकज. 18 चेंडूचा डाव बाकी खेळ शिल्लक असेल आणि 18 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता लागते. प्रति ओव्हर जर बघायला तर 10.00च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. ती मात्र या ठिकाणी आदेश भाईच्या त्र्यंबकेश्वर या संघाला. यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता त्यात सफल तर झाला. नितीन यांच्या बॅटच्या माध्यमातून एक सिंगल धाव येते आणि एक सिंगल धाव आल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक रोटेट करत असताना 15 धावांची पार्टनरशिप जमते या ठिकाणी. तत्पुरते आपण पाहतो की अक्षय यांच्या बॅटच्या माध्यमातून एक षटकार एक चौकार तर पाहायला मिळाला होता आणि मिळत असताना 14 धावेवरती खेळतोय तर मात्र अक्षय 6 चेंडू
खेळल्यानंतर त्यांची 7 महत्त्वपूर्ण लाभते ती मात्र नितीन यांची 1 धावाची खेळी करून मात्र नॉन स्ट्राईकला येतोय. तत्पुरती पंकज राऊंड विकेटचा मारा करत असताना आपल्या संघाला विकेट काढून दिला जाईल की नाही हे पाहणे योग्य ठरेल. पुढील जो सामना वावर विरुद्ध नागलवाडी. टचविन करण्यासाठी मित्रांनो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. हा सामना संपल्यानंतर मित्रांनो नक्कीच आपल्याला पॉल फायनलचा सामना देखील ह्या मैदानावरती खेळायचा आहे, कारण जेवढं सहकार्य केलं तेवढं मात्र नक्कीच चांगलं होईल. यावेळेस टॉपेज लागल्यानंतर मात्र फ्लॅश सुंदर झेल पकडला जातोय. पहिला झटका देखील लागतोय या ठिकाणी. अक्षय हा फलंदाज बाद होतोय आणि अक्षय फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जाईल. शुभम सोळा धावा फटकारत लागत असताना मात्र नक्कीच पंकज यांना पहिली सफलता मिळते. या ठिकाणी न्यू स्टार हर्सुल ह्या संघाला शुभम स्ट्राईकला जातोय ट्रॅकवरती. तत्पुरते आपण पाहतो की नक्कीच्या नितीन यांची महत्वपूर्ण विकेट असू शकते मैदानाच्या आत. तत्पुरते आपण पाहतो की राऊंड विकेटचा मारा करत असताना मात्र नक्कीच पंकज याने अद्याप आपण पाहतो की नक्कीच्या यावेळेस शुभम यांच्या बॅटच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळाला होता. थोडासा आपण पाहतो की ऑफ साईडला खेळला गेला होता, थोडासा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये. त्या ठिकाणी शानदार क्षेत्ररक्षण करत असताना रोखलं जाते आणि रोखत असताना एक सिंगल धाव. एक फलंदाजाला तर नक्कीच आक्रमकता दाखवावी लागेल, परंतु तत्पुरते आपण पाहतो की न्यू स्टार हर्सुल संघाकडून एक कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. ते मात्र ह्या ठिकाणी आपण पाहतो की पंकज यांची महत्वपूर्ण विकेट तर खाली केली, पण मात्र नक्कीच पुढचा सामना ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नागलवाडी विरुद्ध वावर. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, नागलवाडी कर्णधार शेवटचा पुकार असेल मित्रांनो, संदीप भाऊ आपण यायचे. यावेळेस देखील ऑन द फायर करत असताना आपण पाहतोय की नक्कीच कॅच ऑफ द मॅच सुंदर झेल पकडला जातोय. नितीन भाऊ यांची महत्वपूर्ण विकेट ह्या ठिकाणी काढली जाते, ती मात्र न्यू स्टार हर्सुल संघाकडून. मात्र नाणेफेकचे कॉल देखील होते या ठिकाणी वावर आणि नागलवाडी यांच्या दरम्यान. एक बाजूने बघाल तर नक्कीच नागलवाडी संघाचे कर्णधार सेंटे असतील आणि दुसऱ्या बाजूने बघाल तर वावर संघाचे कर्णधार जितू. दोन्ही संघ कर्णधार उपस्थित आहेत आणि टॉस का बोश या ठिकाणी मात्र नक्कीच नाणेफेकचा कॉल तो मात्र वावर संघाने टॉस जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि नागलवाडी हा संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आत उतरावे लागेल. तत्पुरते आपण पाहतोय की नितीन बाद झाल्यानंतर मात्र नक्कीच मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते माऊ. एक भ्रष्टमंद जोडी मैदानाच्या आत. प्रत्येकदा फायनलच्या क्षेत्रामध्ये मोडलाय पाठीमागे 130 एक लंबी दौड मारावी लागते, परंतु मिस फील्ड झाली. नो चान्स. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ते 21. 21 धावसंख्या. 2 गडी बाद. आदेशभाई त्रिमक्षवर ह्या संघाची धावसंख्या. प्रत्येकदा आपण पाहतोय की 17 नंबर जर्सी प्रदान केला गोलंदाज न्यू स्टार हर्सुल संघाकडून येतोय.
प्रशांत येतोय आणि प्रशांत येत असताना आपण पाहतो की देखील शुभम आणि माऊ यांची जोडी, परंतु मात्र यावेळेस पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो की त्रिपराजित केले जाते, क्लीन बोल्ड केले जाते, शुभम यांची महत्वपूर्ण विकेट काढली जाते. आता मात्र एक आपण पाहतो की न्यू स्टार हर्षल हा संघाचे बघायला तो एक खेमा थोडासा खुश आहे आणि खुश असले कारण आपण पाहतोय की एक बाजू नक्कीच सांभाळून धरली होती, परंतु मात्र एक बाजू लडखाडती पाहायला मिळते ती मात्र आदेश बळीज त्र्यंबकेश्वर हा संघाची. शुभम बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत रशी जातोय माऊ यांचे साथ देण्यासाठी. समीकरण बदलते मित्रांनो या ठिकाणी 44 धावांचा एक पाठलाग करत असताना मात्र डेतीन यांची महत्वपूर्ण विकेट काढली. अक्षय भाऊ हा देखील बाद झाल्यानंतर मात्र डेकीची एक लडखाती पारी पाहायला मिळते. या ठिकाणी क्रिकेटमध्ये अक्षरशः आपण पाहतो की छोटे टार्गेट मोठे होतात आणि मोठे टार्गेट देखील छोटे होऊ शकतात. एक बॅट आणि चेंडूचा हा खेळ रंगतदार आपल्याला पाहायला मिळतो आणि रंगतदार होत असताना आपण पाहतो की पुढील सामना देखील आपल्याला एक काठीची टक्कर पाहायला मिळेल, कारण वावर आणि नागलवाडी यांच्यात सामना होईल. कारण वावर ह्या संघाने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तात्पुरते नागलवाडी ह्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले, परंतु आपण पाहतोय की ह्या ठिकाणी 21 या आकड्यावरती धावसंख्या जर बघायला गेलं तर नक्कीच आदेश बळीज त्र्यंबकेश्वर ह्या संघाची 3 महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर आपण पाहतो की प्रशांत भाऊ यांना मात्र लगेच पहिल्याच चेंडूवरती एक सफलता मिळते आणि सफलता मिळत असताना समीकरण बदलते आणि बदलत होत असताना आपण पाहतो की हे षटक महत्वपूर्ण असेल दोन्ही संघांसाठी. पॉइंट मध्ये काला होता त्या ठिकाणी एक चाल कदमी करत असताना आपण पाहतो की ऋषी यांच्या बॅटच्या माध्यमातून एक सिंगल धाव येते, स्ट्राईकला जाते. प्रत्येकदा आपण पाहतो की माऊ येते. आमतौर आपण बघतोय की देखील माऊ हा स्लावीर फलंदाजी करण्यासाठी येते, परंतु थोडासा मात्र चेंज केला होता आणि चेंज करत असताना कुठेतरी आपण पाहतोय की 5व्या किंवा 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आत यावं लागते आणि येत असताना आपण पाहतो की एक 44 धावांचा पाठलाग पूर्णपणे सहज पार करता येईल की नाही हे मात्र कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल. ते मात्र एकेच्या आदेश बळीज त्र्यंबकेश्वरच्या फलंदाजांना यावेळेस चांगला प्रयत्न स्टँडर्ड केल्यानंतर आपण पाहतो की स्टेप आउट करून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 रन. तीन चेंडू टाकून झाले आणि 3 चेंडू टाकत असताना आपण पाहतो की देखील कानमंत्र दिले जाते, कारण हे षटक महत्वपूर्ण असेल. ह्या षटकात जेवढ्या धावसंख्या रोखल्या जाईल तेवढं मात्र महत्वपूर्ण असेल न्यू स्टार हर्सुल संघाला. त्यापुरतं आपण पाहतो की माऊ यांच्यावरती दारमदार असेल, आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलं जाईल की नाही, शिक्कामोर्तब केलं जाईल की नाही हे पाहणे योग्य ठरेल. आणि योग्य ठरत असताना आपण पाहतो की प्रत्येकदा प्रशांत राऊंड विकेटच्या मारा करत असताना, कारण हे किफायती षटक असेल आणि किफायती षटक असताना आपण पाहतो की 3 चेंडू कोणत्या पद्धतीने खेळपट्टीवर हाताळले जातील हे पाहणे योग्य ठरेल. यावेळेस कानमंत्र दिलं होतं विकेट किपर यांनी, परंतु कानमंत्राचा मात्र नक्कीच फायदा होतो तो मात्र प्रशांत यांना. त्यापुरतं आपण पाहतो की वाईट यार्कर टाकला होता आणि यार्कर टाकत असताना आपण पाहतो की अशा वेळेस एक चेंडू महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. एक चेंडू महत्वाचा होत असल्या कारणाने आपण पाहतोय की एक चुरशीची लढत, कारण करो या मरो दोन्ही संघासाठी मात्र नक्कीच महत्वपूर्ण सामना, कारण ह्या सामन्यातून ज्या संघ जिंकेल तर मात्र नक्कीच आजच्या दिवसातील पॉल फायनलच्या सामन्यासाठी मात्र नक्कीच एक बाजूने पुढे जाईल आणि पुढे जात असताना आपण पाहतोय पुढील चेंडू 5वा चेंडू असेल. यावेळेस बॅटचा किनारा लागला होता आणि लागत असताना मात्र नक्कीच अंपायरच्या अंगठीवरती उठतोय म्हणजेच फलंदाज बाद होतोय. माऊ हा देखील भरोसेमंद फलंदाज बाद होतोय. एक वाईट यार्करचा चेंडू टाकला होता आणि सफल करण्याच्या प्रयत्नात बॅटचा एज लागला होता आणि एज लागत असताना सुंदर कार्य केलं होतं विकेटच्या पाठीमागे. विकेट नंबर 4. आतापर्यंत आपण पाहू शकाल की 34 सिक्स आणि 43 चौकार या प्रतियोगितेमध्ये पाहायला मिळाली, कारण हा चौथा सामना सेकंड राऊंडचा सामना आपण पाहतोय. या ठिकाणी बघायला तारीफ करावी लागेल ती मात्र एकच गोलंदाजाची प्रशांत भाऊ यांची शानदार अटॅक. तत्पुरता आपण पाहतोय रवी हा देखील एक भरोसेमंद फलंदाज टेक्निकली फलंदाज येतोय. समीकरण बदलते मित्रांनो. धावसंख्या जर बघायला तर नक्कीच 26 या आकड्यावरती जाऊन थांबते आणि थांबत असताना महत्त्वपूर्ण 4 विकेट गेल्यानंतर ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. प्रत्येकदा कट लागले होते, स्टँडला चेंडू सुटतोय विकेट किपर यांच्या पाठीमागे.
लॉंग स्टॉपला जातोय की नाही फायलिंगच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय चौकार षटक देखील संपतंय 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय या चौकार केल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 4 गडी बाद 32 या आकड्यावरती धावसंख्या समीकरण बदलते 6 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी ती मात्र आदेश भोईच्या त्र्यंबकेश्वर ह्या संघाला पंधरा धावांची आवश्यकता लागते मित्रांनो 6 चेंडूचा डाव बाकी खेळ शिल्लक यावेळेस आपण पाहतोय की चांगला एक फटका तर खेळला होता परंतु मात्र आपण पाहतोय की क्षेत्ररक्षकाला मात्र डेकीच्या पार करून दिला नाही आणि करत नसताना आपण पाहतोय की एक सिंगल धाव आणि सिंगल धावत असताना आपण पाहतोय की डेकीच्या शानदार क्षेत्ररक्षण एक धाव मात्र नक्कीच रोखलं जाईल आणि रोखत असताना आपण पाहतो की षटकार चौकार तर मारावे लागतील ते मात्र नक्कीच ऋषी भाऊ यांना तत्पूर्वी आपण पाहतोय रवी आणि ऋषी यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय की नक्कीच जी आवश्यकता आहे गरज आहे ती मात्र नक्कीच पूर्णपणे सज्ज राहिला होता खेळण्यासाठी परंतु आपण पाहतोय की बॅट आणि बॉल यांचा संपर्क झाला नसल्या कारणाने आपण पाहतोय की थोडासा नाराज हताश आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रवी आपण पाहतोय की 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असेल 2 चेंडू टाकून झाले आणि 2 चेंडू टाकत असताना आपण पाहतोय की नेव्हिस्टार हर्षल ह्या संघाकडे एक शानदार अटॅक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना मयूर मागच्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच ठरला होता काय शानदार फलंदाजी केली होती 7 चेंडूमध्ये 27 धावा काले केला होता आणि करत असताना आपण पाहतोय की अजूनही जर हा जो सामना फेरवला तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा नक्कीच हकदार ठरू शकेल की काय कारण आपण पाहतोय की 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 4 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता लागते यावेळेस स्टेप आउट केलाय पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे पार केलं जाईल की नाही डेफिनेटली चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय षटकारांसाठी आणि षटकार आल्यानंतर आपण पाहतो की जिथे मात्र 14 धावा लागत होत्या तिथं मात्र देखील थोडंसं एक 6 अंकीने मात्र देखील भर पाडली जाते आणि भर पडत असताना धाव संख्या
8 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी, परंतु आपण पाहतोय की नक्कीच षटकार आला होता आणि षटकार येत असताना आपण पाहतोय की 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये अजूनही 8 धावांची आवश्यकता लागते. आखो टप्प्याचा चेंडू टाकला होता जेव्हा मात्र बॉडीचा बॅलन्स बॉटम हँडचा वापर करून बॅकवर्ड डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये खेळला होता त्या ठिकाणी मात्र एक दर्शनीय फटका. तात्पुरते आपण पाहतोय नक्कीच मयूर हा देखील एक टेक्निकली गोलंदाज आहे, परंतु आपण पाहतोय की एक बाजूने बघायला गेलं तर नक्कीच एक जखमेवर मलम लावलं जाते आणि मलम लावत होत असताना आपण पाहतोय की नक्कीच एक चुरशीची लढत असताना आपण पाहतोय थोडंसं कानमंत्र दिले जाते ते मात्र मयूर यांना. अजूनही आपण पाहतोय की एक बाजू जेव्हा मात्र नक्कीच कोहर आणि आदेश भाई यांच्यात सामना झाला होता त्याच सामन्यात मात्र तेच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तात्पुरते आपण पाहतो की करण यांनी शानदार अटॅक केला होता. 6 चेंडूमध्ये 9 धावा लागत होत असताना मात्र रोखले गेले होते, परंतु ह्या समीकरण जर बघायला तर ह्या सामन्यात आता आपण पाहतो की 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता लागते. यावेळेस देखील आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी देखील डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला रवी यांच्या बॅटच्या माध्यमातून. चेंडू जातोय षटकार. समीकरण बदलते 2 चेंडू आणि 2 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता अशा वेळेस मात्र नक्की सटीक यार्कर मारणे गरजेचे होते, परंतु मात्र आखूड टप्प्याचा चेंडू टाकत असताना बॉटम हँडचा वापर करून बॅक टू बॅक त्याच एरियामध्ये त्याच क्षेत्रामध्ये फटके खेळ होते आणि खेळ होत असताना थोडंसं बॅकफुटवर ढकलले जाते ते मात्र न्यू स्टार हर्सुल ह्या संघाला. करूया बरं आपण पाहतोय की नक्कीच पूर्ण सामना पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तर मात्र नागलवाडी आणि वावर यांच्या दरम्यान. तात्पुरते आपण पाहतो की नक्कीच विकेट काढलं जाईल का, रोखलं जाईल का चुरशीची लढत. आणि चुरशीची लढत असताना आपण पाहतोय मयूर यांच्यावर थोडासा अंडर प्रेशर टाकला जातोय आणि टाकत असताना आपण पाहतोय की रवी मात्र सेट फलंदाज झालाय आणि सेट होत असताना आपण पाहतोय की शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक 2 धावा लागतात जिंकण्यासाठी. यावेळेस सन्मान दिलाय पॉइंट चॅलेंजर मध्ये. एक नाजाक भरा ताकद भरा तर नसेल, परंतु मात्र प्लेसमेंट एक देखणे लायक आणि प्लेसमेंट देखणे लायक असताना आपण पाहतोय की नक्कीच हा सामना जिंकलाय तो मात्र 6 विकेट्सने आदेश भाई त्रमेश्वर ह्या संघाने आणि 6 विकेट्सने मात्र नक्कीच प्रामुख्याने समोर जावं लागते ते मात्र न्यू स्टार हर्सुल ह्या संघाला. हरलेल्या संघाचं कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी नागलवाडी विरुद्ध वावर. नक्कीच एक चुरशीची लढत पाहत असताना मात्र शानदार फलंदाजी केली, परंतु मात्र प्लेअर ऑफ द मॅच ह्या सामन्याच्या नक्कीच